नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये पूर्णाई आता देवी आई समोर खूप मोठं संकेत देणार आहे. सुभेदार घराण्याची एक वंश परंपरा असते की सुभेदार घराण्याची एक वंश परंपरागत दागिन्यांची पेटी खोलली जाते. त्या पेटीतील प्रत्येक दागिना किंवा ज्या सुनेला जो दागिना द्यायचा आहे तो पूर्णाई देत असते. ही परंपरा परंपरागत चालू असते आणि घरात येणाऱ्या नवीन सुनेला त्या पेटीमधला एक हार दिला जातो किंवा इतर कोणतीही गोष्ट जी त्या सुनेला आवडत असते. आता इथे मालिकेमध्ये लहानपणीच्या तन्वीच्या कानातल्यामुळे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि पुन्हा हिला देवी आई संकेत देणार आहे. आता त्या दिवसाचा मुहूर्त काढला जातो ज्या दिवशी पूर्णाई त्यांच्या सुनेला दागिने देणार असते आणि मग ती कल्पनाला सुद्धा दागिना देते आणि नवीन सुनेला सुद्धा दागिना द्यायचं अशी रीत असते. कल्पना, सायली आणि प्रिया या तिघींना दागिने देण्यासाठी पूर्णाई तयार असते. हा खूप मोठा विधी असल्यामुळे पूर्णाईने देवाच्या मंदिरामध्ये गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असतं आणि ती प्रियाला सांगते की तू काळजी करू नकोस, तुला आवडेल तो दागिना घे. याच्यामध्ये तुझ्या आईच्या आवडीचे सुद्धा काही दागिने आहेत, त्यातला सुद्धा तू दागिना घेऊ शकते. प्रिया नाटक करते आणि विचार करते, आईचा दागिना कशाला पाहिजे, जो सगळ्यात भारी दागिना असेल तोच मी उचलणार. असं विचार करत प्रिया आता सगळ्यात भारी सगळ्यात मौल्यवान दागिना उचलण्यासाठी तयार असते. नाटक करत ती म्हणत असते की मला माझ्या आईचा कुठलाही दागिना दिलात ना तरी चालेल. आता विधी सुरू होतात आणि देवी आईंच्या मंदिरामध्ये दागिन्याची पेटी उघडली जाते. आता इकडे देवी आईंच्या मंदिरामध्ये दागिन्याची पेटी उघडली जाते. गुरुजी त्यात विधी करतात. त्याच वेळेला कल्पना सांगते की या नवीन जोडप्याच्या हातून सुद्धा पूजा करून घ्या, जेणेकरून यांना सुद्धा देवी आईचा आशीर्वाद मिळेल. आता इकडे गुरुजी अर्जुन, सायली या दोघांच्या हातून पूजा करून घेतात. अश्विन तन्वीला सांगतो की तन्वी तू सुद्धा जा आणि देवाच्या पाया पडून घे. तन्वीला देवाच्या पाया पडण्यापेक्षा त्या दागिन्यांच्या पेटीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तेव्हा आता तन्वी थातूर मातूर पाया पडत ती दागिन्यांची पेटी उघडण्याची वाट पाहत असते आणि ती खूपच उत्सुक असते. प्रिया दागिना उचलायला पुढे येते आणि त्यामुळे पूर्णाईचं तोंडच पडतं, कारण प्रियाने सगळ्यात मोठा म्हणजे आणि मौल्यवान दागिना उचललेला असतो. कारण हा दागिना प्रतिमाला कधीच आवडलेला नसतो, कारण ज्या ज्या वेळेला पूर्णाईने प्रतिमाला ते ऑफर केलेलं असतं, प्रतिमा म्हणते पूर्णाई एवढे जड दागिने मला काही आवडत नाहीत आणि मग तन्वीला प्रतिमाला न आवडणारा दागिना हिला कसा काय आवडू शकतो. तिथे आता रविराज सुद्धा असतात आणि रविराजला सुद्धा हे जरासं विचित्र वाटतं. पूर्णाईचा नाईलाज होतो आणि तन्वी जाडा भरडा खूप मौल्यवान दागिना उचलते. आता सायलीला दागिना उचलायला सांगतात. सायली विचार करते की दागिना उचलायचा तर छोटाच दागिना उचलेल आणि त्याच वेळेला सायलीची नजर छोट्याशा कानातल्यावरती जाते. तेव्हा सायलीला आठवतं की अशाच प्रकारचे कानातले आपण बरेच वर्ष आपल्या कानामध्ये घातले होते, पण त्याची एक कडी तुटल्यामुळे आपण ते मधुभाऊंकडे ठेवायला दिले होते. खूप वर्षापूर्वी आपल्या कानात सेम असेच कानातले होते. तेव्हा सायली म्हणते की मी एक कानातले घेते, कारण असे कानातले ना मी लहान असताना माझ्या कानात होते आणि त्याची एक कडी तुटलेली मी मधुभाऊंकडे ठेवायला दिले होते. ते ऐकून पूर्णाईला खूप मोठा धक्का बसतो, कारण हे कानातले दोन प्रकारामध्ये बनवलेले असतात. पूर्णाईने दोन कानातले बनवलेले असतात, एक अस्मितासाठी आणि एक तन्वीसाठी. ते तन्वीने कानामध्ये ऑलरेडी घातलेले असतात, पण अस्मिताला न आवडल्यामुळे ते खानदानी पेटीमध्ये ठेवलेले असतात. आता मात्र पूर्णाईला खूप मोठा धक्का बसतो, कारण हे कानातले जर या मुलीच्या कानामध्ये होते तर मग ही तन्वी कोण आहे.